जे लोक होते ते निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडले होते भाजपमधून. त्या लोकांची परत आता भाजपमध्ये यायची इच्छा झालेली आहे. काही लोक आपल्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. यामध्ये आपले संबंधित गाडगे असतील, हर्षवर्धन पाटील असतील, माने असतील किंवा राजन तेली असतील, या लोकांची परत भाजपमध्ये यायची इच्छा निर्माण झालेली आहे. नाही, इच्छा काय तर सरकारवरती आमचं आहे, खाली आमचं आहे, इतकं स्पष्ट बहुमत आहे, कधी मिळालं तेवढं बहुमत आमचं आहे, त्यामुळे तर सगळ्यांनाच वाटतं आहे. पण या बाबतीमध्ये अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. आमचे पक्षश्रेष्ठी जे पक्षाचे अध्यक्ष आहेत बावनकुळे जे त्यांना परवा पुन्हा नवीन अध्यक्ष होतील रवींद्रजी चव्हाण, मला वाटतं ते ज्या बाबतीमध्ये निर्णय घेतील माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय घेतील. विकास आघाडीच्या तिघ नेत्यांमध्ये आज भांडणं सुरू झालेली आहेत. वडेट्टीवारांनी वक्तव्य केलं, त्यावर अमोल कोल्हेंनी उत्तर दिलं. तर यामुळे सर्व गोष्टींमुळे जे आहेत शरद पवार नाराज असल्याची माहिती आहे. तर ठाकरे गटाचे नगरसेवक सुद्धा नाराज आहेत. काय वाटतं? थोडे दिवस थांबा आणि बघा काय काय होतं ते. मला वाटतं की ही महाविकास आघाडी जी आहे ती आता कुठेही आपल्याला पुढे वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये दिसणार नाही. इथे कोणी राहायला उत्सुक नाही आहेत, त्यांचे आमदार उत्सुक नाही आहेत, खासदार उत्सुक नाही आहेत आणि नेते सगळे दिशाहीन झालेले आहेत. कोणाचंच कोणाशी जमत नाही. एकाने एक स्टेटमेंट दिलं की दुसरं स्टेटमेंट देतो, तिसरं कोणाचीही तोंडं एकमेकाकडे नाहीत आणि त्यामुळे येणाऱ्या पुढच्या भविष्यकाळामध्ये काही दिवसामध्येच हे सगळे दिशाहीन झालेले भरकटलेले तुम्हाला दिसतील. महाविकास आघाडीमध्ये एकमेकांचे कपडे फाडण्याची स्पर्धा लागलेली आहे असे अरुण सावंत म्हणतात. बरोबर आहे, तसंच चाललेलं आहे. अगदी थेट दिल्लीपासून पृथ्वीराज बाबा आहेत, ते काँग्रेसवर काय बोलत आहेत, टीका करतायत. वरतून काँग्रेसचे जे नेते आहेत दिल्लीतले ते त्यांच्याबद्दल काय बोलत आहेत. राज्यामध्ये सुद्धा एकेका पक्षामध्ये सुद्धा म्हणजे 3 पक्षामध्ये नाही तर एका पक्षामध्ये सुद्धा 4-4 गट त्यांचे त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून कोणी काही बोललं पक्षातलाही तर लगेच दुसरा त्याला उत्तर देतो आहे, उलट त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलतो, स्टेटमेंट देतो आहे आणि म्हणून मला वाटतं की सगळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी तर सुद्धा मी ते सांगितलं की भविष्यामध्ये काय काय होईल ते आपण बघा. म्हणजे आता काय आश्चर्य वाटण्यासारखं कोणी राहिलेलं नाही आहे, पण अनेक लोक पक्ष सोडतील. कुठल्याही पक्षामध्ये राहिला तर महाविकास आघाडीमध्ये राहिला कोणीही उत्सुक नाही. त्यांचे नेतेसुद्धा अतिशय वेगळ्या मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी चाललेले आहेत. नाही, माझ्या संपर्कामध्ये कोणी नाही. भाऊ, आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. अधिवेशनाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या होत्या. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांनी बीडच्या प्रकरणावरून केलेल्या कारवाईवरून ट्विट केलं होतं आपल्या शुभेच्छांचं. तर यावरून कुठेतरी ठाकरे गट आता भाजपकडे जवळीक साधत असल्याचं बोललं जात आहे. कुठेतरी आशा द्यायची चित्र असं वाटतं. आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि 5 वर्षांनी मुख्यमंत्री राहणार आहेत, त्या बाबतीत कोणाच्या मनामध्ये शंका नाही. अतिशय थंब मेजॉरिटी आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे, मोठी मेजॉरिटी आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे साहजिक आहे मुख्यमंत्र्यांना भेटायला सगळे येतात, विरोधी पक्षही येतो. मला वाटतं त्याप्रमाणेच हा विषय आपण घ्यावा. आता तिन्ही पक्षाचे नेते आहेत, आमचे मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री आहेत, आमचे पक्षाचे अध्यक्ष आहेत, हे सगळे या बाबतीमध्ये बोलत आहेत. दररोज चर्चा सुरू आहे. मला वाटतं लवकरच, कारण तर 26 जानेवारी समोर आहे, त्यामुळे मला असं वाटतं की लवकरच काही फार आता वेळ लागणार नाही असं मला वाटतं आहे. लवकरच हा पालकमंत्रीपदाचा तिढाई सुटेल. धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. भाऊ, आता मला वाटतं त्या बाबतीमध्ये अजितदादा यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे तो त्यांच्या पक्षाचाही प्रश्न आहे, तसा माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा या बाबतीमध्ये बोललेले आहेत. त्या बाबतीमध्ये मी काही बोलेल अशातला कुठला विषय नाही किंवा बोललं पाहिजे असंही नाही आहे. पण चौकशी आता सुरू आहे. अतिशय कडक चौकशीचे आदेश आपण बघता दररोज कशा पद्धतीने चौकशी चाललेली आहे. अतिशय वरिष्ठ पोलीस अधिकारी या संदर्भामध्ये चौकशी करत आहेत. चौकशीचा अहवाल येईल त्यावेळेला मला वाटतं सगळं स्पष्ट होईल आणि त्यानंतरच मग हे सगळं ठरेल. बाळासाहेबांच्या स्मारकासंदर्भात उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यात म्हटलं बाळासाहेबांचे विचार सोडलेल्यांवर त्यांनी निशाणा साधलाय. परत ते म्हणताय की भाऊ मी कपाटातला माणूस नाही आहे, मी बाळासाहेबांच्या विचारांचा माणूस आहे म्हणून मी मैदानात उतरलेलो आहे. कोण म्हटलं? उद्धवजी, ज्यावेळेला तुम्ही आमच्यासोबत युती केल्यावर निवडून आल्यावर आमच्याशी घात केला, आम्हाला सोडून तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, पवारसाहेबांच्या जवळ जाऊन बसलात. मला वाटतं तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेत. बाळासाहेबांचे विचार असे होते का की काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्री व्हा, त्याच्या सरकारमध्ये जा. तुम्ही निवडणुका आमच्यासोबत लढलात, 55 लोक तुमचे निवडून आलेत, 105 लोक आमचे निवडून आलेत आणि असं असताना तुम्ही आम्हाला सोडून सरळ त्यांच्याकडे जाऊन बसलात. तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आणि म्हणून आज तुमची जी परिस्थिती झाली आहे ना, मी आधीच म्हटलं होतं की तुम्हाला 2 वर्षापुरतं 2.5 वर्षापुरतं बरं वाटेल मुख्यमंत्री होताना, पण भविष्यामध्ये तुम्ही तुमचा सगळा पक्ष संपवलेला आहे, तुम्ही स्वतः संपलेले असाल आणि आज ते तंतोतंत खरं झालेलं आहे. महापालिकेच्या काय नेमकी तयारी आहे? सगळीच तयारी आहे. नुसती जळगाव महापालिका नाही, उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल,
धुळे असेल, नगर असेल, जळगाव असेल, या महापालिका आहेत, सगळ्यांची आमची तयारी आहे. गेल्या वेळीसुद्धा सगळ्या महापालिका मी एक हाती घेतल्या होत्या. धुळ्याची घेतली होती, नाशिकची घेतली होती, नगरची सुद्धा मेजॉरिटी कमी असताना आम्ही ती ताब्यात घेतली होती आणि जळगावसुद्धा आपण 57 लोक आपले निवडून आले होते. मला वाटतं यावेळेला सगळे विक्रम आम्ही मोडू पुन्हा आणि सगळ्या महापालिका एक हाती ताब्यात घेऊ. लोकांचा विश्वास आमच्यावर आहे, मतदारांचा विश्वास आमच्यावर या ठिकाणी आहे. केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, राज्यातील सरकार आहे. निश्चित मोठा निधी आणून या सगळ्या महापालिका आणि इथल्याच नाही उत्तर महाराष्ट्रातल्या तर राज्यामध्ये अगदी मुंबईपासून पुण्यापासून सगळ्याच महापालिका आम्ही या ठिकाणी आम्हाला लोक कौल देतील. मतदार जसा विधानसभेत आमच्यावर विश्वास टाकला तसाच विश्वास महापालिकेमध्ये जिल्हा परिषद निवडणुकामध्ये सुद्धा आमच्यावर टाकतो. भाजप स्वबळावर लढेल काय निवडणुका? आज सांगता येत नाही. त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते, आमचे अध्यक्ष आहेत पक्षाचे, ते आहेत माननीय देवेंद्रजी आहेत, हेच त्या बाबतीमध्ये सांगू शकतील. अजून वेळ आहे. जसे जसे निवडणुका जवळ येतील त्यावेळेला बोलण्या होतील. त्यात काय होतं काय नाही त्यावर सगळे निर्णय होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.